तर मंडळी आज पार्टी आहे लोंढेवाडीत आमच्या बाबांच्या मित्राच्या रानात सचिन काकांच्या. कुणाला सांगू नका. मटान हा का, ही आमच्या मेजर काकांची गाडी आली आम्हाला न्यायला. आणि हे आमच्या बाबांचं मैत्र मेजर काका. कशी आहे मिशा इऊ. आणि हो का, हे आमचं बाबा. मी म्हणलेलं मला पुढं बसू द्या की, तर मला कसं म्हणतात, होय ब्यान्या होई तिकडं. मग जाताना मला आमची शाळा दिसली आणि ही हिरवीगार झाडी बघून मला आमच्या शहाजी बापूंचा डायलॉग आठवला. काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल, सगळं ओके मध्ये आहे. मग लागलो लोंढेवाडीच्या रस्त्याला आणि पोचलो कारभारी काकांच्या मळ्यात. आणि हा का, ही आमच्या कारभारी काकांची द्राक्षाची बाग. पोचलो सचिन काकांच्या वस्तीवर आणि सचिन काका बाहेरच काहीतरी करत होतं. आम्हाला बघितल्यावर सचिन काका लई गोड हसले. मग उतरलो गाडीतनं आणि आमच्या आंटी गरमागरम भाकरी करत होत्या. भाकरी बघत बघत मंडळी माझ्या नाकात वेगळाच वास आला. मग किचन मध्ये जाऊन बघतात तर काय बाई, सचिन काका पिंक सुके बनवत होते. मग मला एक गाणं आठवलं. टंटानं वाजलं, मटानं शिजलं. मग मटण खायच्या अगोदर भूक लागावी म्हणून मेजर काकाला म्हणलं, चला की आपण क्रिकेट खेळू. मग एक बुमरासारखा बॉल टाकला तर मला सिक्सच लावला की मेजर काकांनी. मग मधनच मेजर काकांची संकू आली आणि म्हणली मला पण खेळू द्या की. मग आपा म्हणलं, अय पोराओ थांबा, तुम्हासनी काहीतरी खायला आणतं. मग गेलं वांग करत. मग फिरत फिरत डाळिंबाच्या बागेत गेलो. कसली मोठी डाळिंब. मग आमचं बाबा मला म्हणलं, अय बावड्या ही की इकडं शिल्पी काढू. मग डाळिंबाचा फोटो काढून झाल्यावर सचिन काकांना म्हणलं, करायचं ऑपरेशन. अहो काय सांगू तुम्हासनी, लयच गोड डाळिंब होती. मग बघा की आमचं महिला मंडळ चिखलात बसूनच डाळिंब खात होती. मग डाळिंब खाऊन येताना आम्हाला एक पिकलेली पपई दिसली. मग चढलो बुंटी बाहेरच्या खांद्यावर हनुमानासारखं. मग हळूच काढली पपई. मग सचिन काकासनी म्हणलं, करा हिचं पण ऑपरेशन. मग जेवणाचा टाइम झाला आणि सचिन काकांच्या कानात म्हणलं, जरा 2-4 गोटोळ्या जास्त लावा की माझ्या ताटाला. आणि हो का, माझं ताट कसली मजा आली अगं बाई. मग सगळी मोठी मंडळी रात्री 10 वाजता जेवायला बसली. आणि हो का, ही आमचा शाकाहारी माणूस शरवण दादा. आमरस, पोळी, भजे 10च मिनिटात खलास केलं भादरानं. अशा पद्धतीनं आमची लोंढेवाडीची पार्टी झाली. मग तुम्हाला कशी वाटली आम्हाला पण कमेंट करून सांगा की.